हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मुळात ब्लॉग खूप जास्त दिवसांनी येतो आहे, पण आज खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे फॉर मी. कारण की आज आउटिंगचा प्लॅन झाला आणि जिथे मी विजिटला चालली आहे ते खूप स्पेशल असं प्लेस आहे. तुम्हाला नक्की मी दाखवणार आहे. तुम्हाला ऑब्व्हियसली आवडेल ते, बिकॉज आम्हा सगळ्यांचं ते फेवरेट असणार आहे. म्हणजे ते सरप्रायझिंग आहे फॉर मी अँड माय फ्रेंड्स. ओके, तर तुम्हाला बघायचं आहे हा ब्लॉग शेवटपर्यंत. हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. खूप भारी डे आहे आजचा. आज एकतर 26 जानेवारी आहे आणि कोइन्सिडन्सली मी खूप मोठ्या आणि खूप आमची भारीवाली अशा ठिकाणी व्हिजिट केलेलं आहे. म्हणजे माझी आहेच बेस्ट आठवण ही, पण माझ्यासोबतचे जेवढे स्टुडंट्स होते त्या सगळ्यांसाठी हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. सो तुम्हीसुद्धा हा व्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि स्पेशली हे मी माझ्या फ्रेंड लोकांना बोलेन, जितके स्टुडंट्स या माझ्या स्कूलमध्ये झालेले आहेत शिकून, म्हणजे त्यांचं शिक्षण झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी आज खूप स्पेशल डे असू शकतो. कारण की नाही कोणाला पॉसिबल होत आपल्या शाळेला व्हिजिट करायला, म्हणजे काही वेळेनंतर वगैरे सगळ्यांनाच नाही पॉसिबल झालं इकडे येणं. सो त्यासाठी आज मी आलेली आहे माझ्या शाळेला बघण्यासाठी. खूप जास्त आठवण येत होती, कधीपासून प्लॅन करत होती जायचं आहे, शाळेवर जायचं आहे. फायनली आज प्लॅन केला आहे आणि शाळा बघायला आलेली आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे आमची शाळा. तुम्हाला बघायचं आहे, कमेंट करायची आहे, चॅनल सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. सो या लवकर. तर माझ्या फ्रेंड्स लोकांसाठी आणि इवन आमच्या सगळ्या टीचर्ससाठीची पण ही बेस्ट आठवण म्हणू शकतो आपण. आमचं स्कूल म्हणजे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नेनवली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. म्हणजे इथे आमचं शिक्षण झालेलं आहे. खूप भारी मुवमेंट्स आहेत. 26 जानेवारी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा इथून आमची प्रभात फेरी निघायची. खूप भारी आठवणी आहेत आमच्या या शाळेमध्ये. खूप जास्त इमोशनल मुवमेंट म्हणू शकतो आपण. तर ही आमची शाळा आहे, जाम भारी वाटते. आणि इथेच माझं तसं पण एज्युकेशन झालेलं आहे. 8th स्टँडर्डपर्यंत मी इथेच माझं कंप्लीट केलेलं आहे शिक्षण. आणि सगळेच माझे जेवढे फ्रेंड्स आहेत, क्लासमेट्स वगैरे आहेत, मुळात मी त्यांना खूप मिस करते आहे. बिकॉज मी ना 4-5 वर्षांपूर्वी आले होते इथे, तेव्हा सगळे फ्रेंड्स होते आमचे. पण या टाईमला कोणाला वेळ नाही मिळाला आणि मला खूप इच्छा होत होती की शाळा बघून यावीच म्हणून. कारण नाही माहिती पुन्हा कधी वेळ मिळेल, कोणाला नाही मिळेल, बिकॉज सगळेजण त्याच्या लाईफमध्ये बिझी आहेत. त्याच्यामुळे मी आलेली आहे आणि हा व्लॉग सगळ्यांसाठी खूप मेमोरेबल असणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला. गाडी दाखवली जाते. ही म्हणजे हे आमचं 4th स्टँडर्डमध्ये असतानाचा क्लास आहे. आमची 4th स्टँडर्डमध्ये असताना इथे क्लास भरायचा. खूप वर्ष झाली आमची शाळा. मी जेव्हा काहीतरी 9th 10th मध्ये, म्हणजे आम्ही इथून पासआउट होऊन गेल्याच्या 2 वर्षांनी वगैरे शाळा बंद झालेली आहे. सो त्यानंतर इथे कोणी नाही आलेलं आहे. खरं सांगू, खूप आठवण येते आहे. कारण अप्रॉक्स 2000-2001च्या वगैरे वेळेच्या ही गोष्टी आहेत सगळ्या. 2003-4 पासून आम्ही इथेच आहोत. खूप जास्त मेमरीज आहेत. खूप सगळ्यांसाठी भारी डे आहे. मला तरी खूप जास्त आता भरून आलेलं आहे सगळं बघून. माझ्या पप्पांनी बघितल्यावर ते पण खूप हॅपी होतील, बिकॉज माझ्या पप्पांची पण हीच शाळा होती. आधी आम्ही रत्नागिरी किंवा सावरसई वरसई तिकडे आम्ही होतो, वेरळ वगैरे. आणि त्यानंतर पप्पांची ट्रान्सफर इथे झाली आहे, नेनवली पालीमध्ये. सो भारी वाटेल त्यांना जेव्हा ते हा ब्लॉग बघतील तेव्हा. सो तुम्हाला मी दाखवते आमचे क्लासरूम सगळे. या इकडे. हे बघा, प्रत्येक स्कूलमध्ये असणारी आणि खूप वर्षांपूर्वीची रायटिंग आहे. खूप वर्षांपूर्वीची, जेव्हा शाळा क्लोज झालेली तेव्हाची रायटिंग आहे ही. छान भारी ना. माझ्या फ्रेंड लोकांची, म्हणजे ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत, म्हणजे फिमेल ज्या फ्रेंड आहेत, त्यांचं वसतिगृह हेच होतं, म्हणजे ते इथेच राहायच्या. सो त्यांच्यासाठी पण ही रूम खूप आठवणीची राहणार आहे. हे आमची कोठीगृहाची रूम आहे. म्हणजे जे शाळेतलं कडधान्य किंवा जे काही सामान येतं किंवा जे कडधान्य म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू होत्या ना, त्या सगळ्या इथे राहायच्या. हे कोठीगृह आहे आमच्या शाळेचं. आणि हे आमचं ऑफिस होतं जेव्हा आम्ही शाळेत असायचो. इथे आमचं 26 जानेवारी किंवा जेव्हा आमचा 15th ऑफ ऑगस्ट असायचं ना, तेव्हा आम्ही इथे प्रेझेंट करायचो आमचे डान्स परफॉर्मन्सेस वगैरे, आणि इथे करायचो. हे आमच्या शाळेचं ऑफिस आहे, मेन ऑफिस बघू शकता तुम्ही.
2021 कोणतं लिहिलं वाटतं. हा इथे एक क्लासरूम आहे. 17 पाडवे सर पप्पाच्या शाळेतले शेवटचे मुख्याध्यापक. 25 थर्ड मंथ म्हणजे कोणता मंथ असतो? मार्च 2017. हा इथे पण क्लास. हा माझा क्लासरूम आहे. जेव्हा मी 7th स्टँडर्डमध्ये होते ना तेव्हा आमचा क्लास इथे भरायचा. म्हणजे हा आमचा क्लासरूम आहे. आणि आमचे तेव्हा बेस्ट टीचर होते वागसर म्हणून. बेस्ट होते आमच्यासाठी, कधी म्हणजे न विसरणारे टीचर होते. आणि आमच्यासाठी त्यांचेही आम्ही खूप फेवरेट होतो आणि आमच्यासुद्धा ते खूप फेवरेट होते. फेवरेट आहेत ते आमच्या अजूनही. बघ म्हणजे 2017ला शाळा बंद पडली असेल बरोबर. 2017ला फेवरेट प्लेस बोलू शकतो आपण ते म्हणजे आमचं स्वयंपाकगृह आमच्या शाळेचं. जाम भारी होतं. इथे आम्ही सगळेजण हेल्प कधी करायला बसायचो आम्ही सगळे. आता खूप वर्ष झालेली आहेत शाळा बंद होऊन, त्याच्यामुळे सगळं काही म्हणजे तुटत वगैरे पण आलंय. बट आमच्या फिलिंग्स नाही कधी तुटणार, आमच्या मेमरीज नाही तुटणार. मे बी नंतर कोणाला नाही पॉसिबल होणार आहे, त्याच्यामुळे ही क्लिप आमच्या आठवणीमध्ये राहणारी क्लिप असणार आहे. सो खूप आठवण येते. पप्पांना दाखवायला पाहिजे मेन म्हणजे शाळा. इथे त्यांचा गॅस असायचा, तिकडे गॅस असायचे, भरपूर भारी असायचं. खूप वर्ष झाली शाळा बंद होऊन. सगळं कुठून गेलं ना आता. तिकडे अंगणवाडी होती पाठीमागे, तिथे आम्ही बसायच होते. अंगणवाडी पण बदलली आता. मुरले काय म्हणताय पप्पा? आई बोलत होती मागे मला. आई बरी आहे. तुम्ही कसं राहतात? मी आता आम्ही आली बा घारू मम्मी. कशा आहात सगळ्याजणी? हो खराब झाला आता. मोठी झाल्या खराब होतो माणूस. तो दादा पण आला नाही, तो गेला. तो दादा सकारांचा भाऊ. मी आताच नाही कोणाकडेच नाही गेली. गाडी लावली इथे आणि इथेच आली पहिली. सौरभ असेल असते, आज रविवार पण आहे ना, असेल घरी. खेळायला जातात ना क्रिकेट. हा मग गेला असेल. कुठे आहे? वरती गावात. चढलीस ना का तिथेच आहेत गावात? वरतीच आहेत. मम्मी पप्पा बरे आहेत ना? बरे आहेत सगळे बरे आहेत. आणि हा जो तुम्ही पूर्ण एरिया बघताय ना, या एरियामध्ये आम्ही सगळेजण इथे लाईन मध्ये बसायचो एक्झामसाठी आम्हाला इथेच बसवायचे. जाम भारी वाटायचं. दुपारचे वगैरे पेपर असायचे, खूप भारी फिलिंग्स असायच्या. माझा दादा एक अक्षय दादा म्हणून, तो नेहमी माझी कॉपी करायचा. आम्ही इथे तिथे बसून तो तिथे बसायचा. खूप भारी वाटायचं. खूप मजा केली आम्ही शाळेमध्ये असताना. इव्हन आपण सगळेजण आपल्या शाळेच्या डेजमध्ये खूप मजा करतो, तसं आम्ही सुद्धा खूप मजा केलेली आहे. तुम्हाला माझी शाळा कशी वाटली आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. स्पेशली हा मेसेज मी माझ्या फ्रेंड्स लोकांना देईन जे इथले स्टुडंट्स होऊन गेलेले आहेत, किंवा माझे जे क्लासमेट्स आहेत त्यांना सुद्धा मी हा मेसेज म्हणजे देऊ शकते की तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. माझ्यासाठी नाही बट आपल्या शाळेसाठी तरी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खूप भारी वाटतंय शाळेला भेट देऊन. आणि तुम्हाला जर वेळ मिळाला ना तर तुम्ही सुद्धा नक्की आठवणीने शाळेमध्ये येऊन जा एकदा, ठीक आहे. इथे आमचं 26 अँड 15 ऑगस्टला इथे आमचं ध्वजारोहण व्हायचं. आणि त्याच्यामध्ये बेस्ट सिंगर मी असायचे. मी खूप लाडाची होती सगळ्या टीचर्सची. ऑनेस्टली खूप जास्त लाडाचे होते. त्याच्यामुळे सिंगिंगसाठी मी सगळ्यात पुढे असायचे. डान्सिंगसाठी सुद्धा इथे सुद्धा आम्ही डान्स परफॉर्म करायचो आणि तिथे सुद्धा करायचो. खूप भारी असायचं. या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आम्ही मस्त 2 वेण्या घालून फुलं घालून वगैरे खूप शायनिंग मारायचो. मुली क्रेज असतो एक लहानपणात. म्हणजे लहानपणी वेळ असतं आपल्याला. मेहंदी काढायचं, 2 वेण्या घालायच्या. खूप मजा यायची. तर इथे आमचं ध्वजारोहण व्हायचं. आणि इकडे आम्ही सगळेजण प्रार्थनेसाठी उभं राहायचो. बघू शकताय पण आता सध्या तिथे हॉल बांधलेला आहे. बट या अंगणामध्ये आम्ही दररोज म्हणजे नेहमी आपल्या शाळेमध्ये प्रार्थना होते, तर प्रार्थनेसाठी आम्ही इथे समोरच उभे राहायचो. बघू शकताय तुम्ही. बट तुम्हाला जास्त असं स्पेस नाही दिसणार बिकॉज थोडा हॉलमुळे तो स्पेस कमी झालेला आहे. बट बघू शकताय.
प्लांट्स म्हणजे हे जे ट्रीज दिसतात ना तुम्हाला, हे आम्ही लावलेले आहेत. म्हणजे मी असं नाही, सगळ्यांनी आम्ही सगळ्या स्टुडंट्सने लावलेले आहेत. जे छोटे होते त्यांनी पण, मोठे होते त्यांनी पण, इव्हन आमच्या टीचर्सने सुद्धा. आणि ते जे मोठं झाड आहे ना, हे आमच्या मैत्रिणींचं आहे, बदामाचं जे झाड आहे ते. सो हे झाड पाहिल्यानंतर तिला खूप आठवण येईल. ती म्हणाली होती स्पेशली की आपण शाळेमध्ये लावलेली झाडं खूप मोठी झालेली असतील. सो तिच्यासाठी हा बदामाचा जो ट्री आहे भारी आहे. किती मोठा झाला. खूप छोटी होती तेव्हा. खूप वर्ष झाली आता आम्ही झाडं वगैरे लावून. मीच शाळेतून निघून मला वाटतं 15 वर्ष वगैरे जास्त होऊन गेलेली आहेत. हे अशोकाची वगैरे जे प्लांट्स आहेत हे सगळे आम्ही लावलेले आहेत. खूप आठवणी आहेत शाळेमध्ये. माहीत नाही कधी पुन्हा येणार आहोत आम्ही. तुम्हाला मी आमच्या लहानपणाची आणखीन एक आठवण दाखवणार आहे. सगळ्यांच्या आठवणी असतात लहानपणाच्या, जे की खाऊचं दुकान. तर ते आमचं इथे आहे. म्हणजे लहान असताना आम्ही सगळेजण आलो की तिकडेच खाऊ खायला जायचो. तुम्हाला दाखवणार आहे ते. या तुम्ही सगळे. अरे राजू, या रूममध्ये पण राहायचं पूर्वी, पण ते बदललं त्यांनी. आहे अजून त्याच्या तसंच आहे दुकान. हे आमचं बालपणाचं दुकान आहे. आम्ही इथे यायचो दुकानामध्ये. आई ओळखलं मोरले? हा तू काय काय ना आई येत ना आता किती दिवस. आई आता नाही आहे तिकडे. या आई आहेत आमच्या दुकानातल्या. लहान असताना आम्ही यांच्याकडेच यायचो, सगळे शाळेतली मुलं इथेच, जेवढे स्टुडंट्स होते तेवढे. बबलू पण कसे आहे बाबा? काय करशील, मी तुला ओळखले नाही. मला वाटलंच नाही ओळखणार. त्या वृंदा काकू आता येऊन गेला इथे. त्यांनी आवाज दिला. त्यांना वाटलंच नाही मोनिका, त्या म्हणून येऊन थांबलेल्या. कुठे आली होतीस? शाळेतच आलेली होती, शाळा बघायला. हा काय? आता मी आलीच आहे, तर म्हटलं की आणखीन थोड्या माझ्या ज्या मेमरीज आहेत आमच्या शाळेच्या, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या, तर त्या पण क्लिक कराव्यात म्हणून नदीवर चाललो आहे. इकडे नदी आहे, म्हणजे 15 मिनिटचा रोड आहे. तर इथे चाललो आहे. इथे आम्ही फुटबॉल खेळायला, जेव्हा आमच्या क्रीडा स्पर्धा वगैरे असायच्या ना, तेव्हा आम्हाला प्रॅक्टिससाठी इथे आणायचे. इथे आम्ही ग्राउंड करायचो आणि इथे आम्ही खेळायचो. खूप मजा करायचो. आमचे टीचर्स, आम्ही सगळे जास्त चालायला नाही लागले. आणि आम्ही इकडेच राहायचो ना तेव्हा, आम्ही फॅमिली पण आमची. तर त्याच्यामुळे आमची आई वगैरे आम्हाला भांडून मारून इथे फाट्यांना घेऊन यायची. भरपूर धुवायची आम्हाला आणि इथे फाट्यांना घेऊन यायची. बघू शकता भरपूर भारी. तिथे आम्ही खूप असं खोल, त्याला डवरा म्हणतो आपण, ते तिथे आम्ही खणलायचो लहान असताना. कारण की उन्हाळी पाणी नसतं ना, त्याच्यामुळे मग डवरा करायला लागायचा. इकडे आम्ही मुलींचं होतं. नदीमध्ये पण आमचे डिवाईड झालेलं होतं. 2 पोर्शन्स होते. खालची साईड इकडची ती मुलींसाठी होती, वरची साईड ती मुलांसाठी होती. या ती इथे असताना इथे पण आम्ही बुडायचो पोहता. इथे पण एक नदी आहे. आम्ही नदीवर पोहोचलेलो आहोत. पुढचं तुम्हाला नदीचं डिटेल मी नंतर दाखवेन. त्याच्या आधी आम्ही आता लंच करून घेतो, बिकॉज खूप घाईघाईत निघालो आहे सकाळी. पण आज 26 जानेवारी, सो त्याच्यामुळे बैठक पण, आज संडे बैठक पण, आणि सकाळी पण घाईघाईत निघालो आहे. सो थोडं आता जेवून घेतो आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओज वगैरे बघूयात. तोपर्यंत खरं तर एक्सपिरियन्स खूप भारी आहे, कारण की जंगलामध्ये सहसा आपण नाही लंच वगैरे करायला जात कधी. पण आज भारी वाटतं आहे जंगलामध्ये जेवतो आहे. कारण आम्ही लहान असताना शाळेत असताना पण असंच करायचो. शाळेमधून वगैरे गपचूप काही आणायचो म्हणजे आमचं जेवणातलं, आणि इकडे जेवायचो येऊन. सो खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि ॲज इट इज तसंच वाटतं आहे. फक्त कमी आहे ते फ्रेंड्स लोकांची. बाकी ते असते तर सगळं काही आणखीन इंटरेस्टिंग वाटलं असतं. आज 2 आली करून तिथेच. भारी वाटतं ना एकदम. इथे जाम खोल आहे. ही साईड नाही अटकलं. ही नदी आहे. म्हणजे शाळेमध्ये आम्ही जेव्हा होतो ना, तेव्हा आम्ही सगळेजण इकडे पोहायला यायचो. म्हणजे हा सेक्शन स्पेशली मुलांसाठी असायचा आणि मुलींसाठी आम्हाला तिकडे खाली असायचं नदीसाठी. तर इथे एकदा झालेलं. एक तर मला पोहायला वगैरे नाही येत. म्हणजे आता येतं थोडंसं, बट तेव्हा येतच नव्हतं, थोडंही नव्हतं येत. आणि हा जो पोर्शन आहे ना, हा इथला जो पोर्शन, तो खूप खोल आहे, खूप जास्त खोल आहे. बघू शकता, काय दिसतही नाही आहे खालचं. तर आणि हे पाणी इतकंच नसतं, पूर्ण फुल भरलेलं असतं इथलं.
तर एकदा मी उडी मारली होती आणि पूर्ण खाली उडाले होते, तळाला जाऊन बसले होते. तेव्हा एक 4th स्टँडर्डमधला मुलगा होता, ज्युनियर होता, छोटा, माझ्या भावाचे म्हणजे वर्गातला होता. त्याने मला बाहेर काढून इथे फेकलं होतं कारण की मी पूर्ण खाली डुबली होती त्याच्यामुळे. तर खूप भारी वाटतंय. आता पाणी थोडं कमी कमी होत चाललंय, म्हणजे उन्हाळा येत चाललाय ना. मारू उडी मारू. तर चला गाईज, आता मी निघतीये कारण उशीर झालाय, जायचं अजून पुढे पण खूप काम आहे. सो निघतीये आता इथून जायला आम्ही घरी. सो तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा. बट ना हा व्लॉग थोडा मोठा असणार आहे आमचा, बिकॉज माझ्या सगळ्या मेमरीज मी क्लिक केलेल्या आहेत. व्लॉग शेवटपर्यंत बघा, चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. स्पेशली हा मेसेज मी माझ्या फ्रेंड्स लोकांना देईन की व्लॉग आठवणीने शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शाळेसाठी एक कमेंट नक्की करा. ठीक आहे, बाय, टेक केअर.